अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी प्रार्थना करते महाराजांच्या चरणी. तर मी आज तुमच्याशी माझी संकल्पयुक्त केलेली एक सेवा आणि त्या सेवेतून आलेला एक अनुभव, तो अनुभव खरंच खूप मोठा आहे आणि म्हणूनच मी आजच्या दिवशी तो तुमच्याशी शेअर करत आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तो माझा अनुभव तुम्हाला कसा वाटतोय आणि अशा संकल्पयुक्त सेवा कशा करायच्या असतात हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल. चला तर मग माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करते. गुरुमाऊली आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, आपल्याला संकल्पयुक्त सेवेचं महत्त्व सांगत असतात. संकल्प का करायचा असतो, संकल्पयुक्त केलेली सेवा किती महत्त्वाची आहे हे गुरुमाऊली नेहमी आपल्याला सांगत असतात आणि त्याचप्रमाणे आपण सेवा करत असतो. तर मी आज तुम्हाला 21 दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांचा संकल्पयुक्त सेवा केलेली ही मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी 21 दिवसांची सेवा घेतलेली होती आणि सेवा होती 12 लाख जप करणं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा. आणि हा खरंच खूप प्रभावशाली सेवा आहे हे गुरुमाऊलीसुद्धा वेळोवेळी सांगत असतात. तर ही सेवा चालू असताना छोटी मोठी अडथळे तर येतच होते, संकटसुद्धा येत होती, पण ती मी पूर्ण करून पुढे जात होती कारण पाठीशी स्वामी महाराज होते तर उभे माझ्या. त्याच वेळेला मला मठातून एक निरोप आला की दिंडोरीवरून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आलेल्या आहेत आणि पादुकांचं पाद्यपूजनाची सेवा चालू आहे. खरं तर मी मठात जात नाही, मुलं लहान असल्या कारणाने आणि मुलांची शाळा त्यांचे टायमिंग हे मॅनेजच होत नसल्यामुळे मी कधी मठात जात नाही. मी जी काही सेवा करते ही घरूनच करते. आणि त्याच वेळेला मठातील माझी काही लोक ओळखीचे नसल्या कारणाने माझ्याजवळ हा निरोप पोचतो हा एक दैवी संकेत आहे असं समजलं. कारण एवढी मोठी सेवा मी घरातून चालू केलेली असताना असा निरोप येणं म्हणजे खरंच काहीतरी दैवी संकेत असेल. मी त्यावेळेस मग मठामध्ये भेटायला गेली तिथल्या काकांना. तर ती काका निघाले होते. खरं तर मठामध्ये कुलूप लावून सगळ्या सेवा वगैरे झालेले होते, सगळी लोक घरी गेलेली होती आणि कुलूप लावायचं चाललेलं होतं. मी मग काकांशी बोलले की काका मला असं असं समजलं आहे आणि मला ती सेवा घ्यायची आहे. तर त्यांनी फक्त माझं नाव आणि नंबर घेतला आणि तुला कळवतो एवढंच बोलले. 2 दिवसांनी मला निरोप आला, मला फोन आला. तो दिवस होता नवरात्रीतला सप्तमीचा दिवस आणि महाराजांनी मला त्यावेळेस त्या काकांनी सांगितलं की आज संध्याकाळी 7:30 वाजता तुमच्याकडे महाराजांच्या पादुका पाद्यपूजनासाठी येत आहेत. तर त्यावेळेला खरं तर एवढ्या कमी वेळेत पाद्यपूजनासाठी येणाऱ्या पादुकांची काय काय तयारी करायची हे खूप मोठं खरं तर टास्क होता. कारण पूर्ण तयारी करायची होती, नैवेद्य करायचा होता, घराची साफसफाई करायची होती, काही सामानांची जुळवाजुळव करायची होती. पण ठीक आहे म्हटलं, महाराज येत आहेत तर महाराज यातून मार्गसुद्धा दाखवतील. मी त्याच क्षणाला बाहेर गेली. मी चाळीत राहत असल्या कारणाने आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्या महिलांना गोळा केलं आणि सांगितलं की असं असं आपल्याकडे महाराजांच्या पादुका येणार आहेत पाद्यपूजनासाठी, तर तुम्ही मला हेल्प कराल का. खरं कुठलीही हेल्प मागताना कमीपणा मागू नये आणि कुठेही गर्व करू नये. मी त्यांच्याकडे मदत मागितली आणि त्यांनी खूप मोठ्या मनाने मला मदत केली. त्यावेळेस सगळ्या महिला वर्ग माझ्या मदतीला धावून आला. कोणी मला स्वयंपाकामध्ये मदत केली तर कोणी मला रांगोळी काढण्यामध्ये, फुलांच्या पायघड्या घालण्यामध्ये, पाट साफ करण्यामध्ये सगळी हे माझ्यासाठी त्यांनी मदत केली. खरं तर त्यांनीसुद्धा एक प्रकारची सेवाच केली आणि खूप छान पद्धतीने महाराजांचे पाद्यपूजन आमच्या घरी पार पडले. त्यातसुद्धा महाराजांनी माझी आणखीन एक इच्छा पूर्ण केली. कारण मी ज्यावेळेस सप्तमी होती त्यावेळेसच मी बोलली की उद्या अष्टमीला महाराजांची पाद्यपूजन म्हणजे खूप मोठी पर्वणीचा काळ असतो, कारण आपल्याकडून ती सेवा घडत नाही. आणि मी असं बोलण्यास आणि महाराजांनी ही माझी इच्छा पूर्ण करण्यास एकच वेळ घडली. त्यावेळेलासुद्धा महाराजांनी माझी ती इच्छा पूर्ण केली आणि अष्टमीच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच प्रहराला महाराजांचं आगमन घरी झालं.